हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या टॉपिकवर. ठीक आहे. आणि आजचा जो आपला सब टॉपिक आहे तो म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमधला मेल गॅमेटोफाईट म्हणजे जो काय आपला अँथर आहे त्याच्या बाबतीत आज आपण बोलणार आहे बाळांनो. ठीक आहे. त्यातला आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे असे रिप्रोडक्शन ज्याच्यात फक्त आणि फक्त वन पेरेंट इन्व्हॉल्व असतो, म्हणजे एकच पालक असतो, तो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मदर सेल. मदर सेल म्हणून एकच सेल असते आणि त्या सेलपासूनच बाकीचे सेल्स काय होतात, तयार होतात. इट डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ गॅमेट्स. आपल्याला माहिती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय असतं, फ्युजन ऑफ गॅमेट्स. फ्युजन म्हणजे काय, एकत्रित येणे. समजा हा मेल गॅमेटोफाईट आहे, हा फिमेल गॅमेटोफाईट आहे. हे दोन्ही मिळून जे मेल गॅमेटोफाईट फिमेल गॅमेटोफाईट दोन्ही मिळून काय करतात, एक सेल तयार करतात. त्याला आपण म्हणतो झायगोट. आणि त्या प्रक्रियेला आपण म्हणतो फ्युजन ऑफ गॅमेट्स. मग ते काय असतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. पण हे ह्याच्यात होत नाही म्हणून आपण म्हणतो असेक्शुअल. ज्याच्यात तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल, तुम्ही जर आधी कधी ऐकलं नसेल, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याच्यावर ए आपण म्हणतो ना अस्थिर, जो स्थिर नाही त्याला आपण अस्थिर असं मराठीत म्हणतो. तसंच इंग्लिशमध्ये असतं ज्याच्यासमोर ए लावलं समजायचं की तो तसा नाही आहे. ठीक आहे. डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ गॅमेट्स. हा आपला पहिला पॉईंट झाला. जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी फ्रॉम द सिंगल पेरेंट. आता जेनेटिकली आयडेंटिकल म्हणजे काय, तुम्ही बघितलं असाल आपले कसे बाय पेरेंट आहेत, म्हणजे आपले आईवडील दोन्ही आहेत. त्यामुळे तुम्ही आणि तुमचे भावंडे काहीतरी फरक असेल तुमच्यामध्ये, म्हणजे यू आपण असं वाय घेऊया, आणि तुमचे जे सिबलिंग आहेत किंवा भावंडे आहेत तुमच्या दोघांमध्ये काही ना काहीतरी फरक असतो. तुम्ही कधीच एकसारखे नसता. पण जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहेत त्याच्यात जे काय प्रोजिनी म्हणजे काय, त्यांचं जे होणारं बाळ आहे ते कसं असतं, जेनेटिकली आयडेंटिकल. म्हणजे DNA जर तुम्ही घेतलात कशाचा, मदरचा DNA आणि चिल्ड्रनचा DNA हा कसा असतो, सेम असतो, म्हणजे 100% सेम असतो. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ते होत नाही. आणि त्याच प्रोजिनीला, त्याच इंडिव्हिज्युअलला आपणला काय म्हणतो, क्लोन्स म्हणतो. क्लोन म्हणजे काय, आपल्यात कसं म्हणतो आपण, प्रोजिनी म्हणतो. प्रोजिनी जी काय असते जे मॉर्फॉलॉजिकल जेनेटिकली आयडेंटिकल असते, म्हणजे सेम टू सेम त्याच्या आईसारखी असते किंवा पेरेंटसारखी असते, त्याला तुम्ही काय म्हणणार, क्लोन म्हणणार. हा तुम्हाला 1 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो बोर्डाला. डिफाईन क्लोन्स म्हणून येऊ शकतं. ठीक आहे. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते किती प्रकारे होऊ शकतं. त्यातलं पहिलं म्हणजे काय, फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन तुम्हाला याच्यात काय लक्षात ठेवायचं ते म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय बाळांनो, भरपूर सेल्सनी बनलेलं. मल्टी कलर, मल्टी स्टोरेज असं ऐकलं असणार. भरपूर म्हणजे मल्टी. ठीक आहे. सेल्युलर म्हणजे भरपूर सेल्सपासून बनलेलं. आपल्याला माहिती आहे म्हणजे सिंगल सेल असतो आणि एक काय असतात, असे भरपूर सेल्स एकत्र येऊन झालेला एक ऑर्गॅनिझम असतो. ह्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो बाळांनो. आता हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम प्रत्येक वेळेला सेक्शुअल रिप्रोडक्शन करतील असं नाही. ते काय करतात, असेक्शुअल रिप्रोडक्शनसुद्धा करू शकतात. आणि ते कुठल्या प्रकारे करतात बाळांनो, फ्रॅगमेंटेशन या प्रकारे करतात. आता हे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मी तुम्हाला सांगितलं, फॉर एक्झाम्पल आपण हा एक घेऊया, हा एक सेल आहे, हा एक काय ऑर्गॅनिझम, याच्यात काय आहेत, 3 सेल आहेत. ठीक आहे. हे काय आहेत, 3 सेल आहेत. आता ह्याच्यात काय होणार, फ्रॅगमेंट्स तयार होणार, म्हणजे हे काय होणार, तोडलं जाणार. जे मी तुम्हाला सांगितलं असा एक तुमचा कुठला तरी काय असणार ऑर्गॅनिझम असणार, ह्याला आपण असं तोडायचं. हा 1 2 3 फ्रॅगमेंट झाले, तुकडे करायचे आपण ह्याचे. फ्रॅगमेंट्स म्हणजे काय, तुकडे. ठीक आहे. यांचे काय करायचे, आपण तुकडे करायचे आणि त्याला आपण इंग्लिश किंवा बायोलॉजी या भाषेत काय म्हणतो बाळांनो, फ्रॅगमेंट्स म्हणतो. ठीक आहे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ब्रेक म्हणजे तुटतात कशात, फ्रॅगमेंट्समध्ये. आता हेच फ्रॅगमेंट्स काय करतात बाळांनो, ग्रो होतात म्हणजे वाढतात कशात, न्यू इंडिव्हिज्युअल. जे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, हा तुमचा एक काय आहे, बॅक्टेरिया आहे किंवा एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. हा काय झाला, 1 2 3 याच्यात हे झालं. आता हा एक वेगळा असेल, हा एक वेगळा असेल, हा एक वेगळा असेल, म्हणजे ह्या एकापासून काय झाले, 3 ऑर्गॅनिझम्स नवीन तयार झाल्याचे एक्झाम्पल काय आहे, स्पायरोगायरा. ठीक आहे. हा तुम्हाला 1 किंवा 2 मार्कला विचारला जाऊ शकतो. फक्त फ्रॅगमेंटेशनची डेफिनेशन विचारतील किंवा डिफाईन फ्रॅगमेंटेशन विथ एक्झाम्पल. त्यामुळे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार बाळांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी आपली जी मेथड आहे ती म्हणजे बडिंग म्हणजे काय, बड तयार होतो. समजा हा काहीतरी ऑर्गॅनिझम आहे, त्या ऑर्गॅनिझमच्या वर एक असा काय छोटासा असा आउटग्रोथ येतो. ठीक आहे. त्या आउटग्रोथला आपण काय म्हणतो, बड म्हणतो. ठीक आहे. मोस्ट कॉमन मेथड हे एक लक्षात ठेवायचं आहे. असले प्रश्न तुम्हाला CETला परत नीटला पण विचारले जाऊ शकतात. आपण नीटवर सुद्धा ह्याच्यावर काय करणार आहे, सेपरेट लेक्चर तयार करणार आहे बाळांनो. हे महाराष्ट्रासाठी आहे. तुम्ही जर नीटसाठी सुद्धा तयारी करत असाल तर आपण नीटवर सुद्धा ह्याच चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही चॅनल त्यासाठी फॉलो करा.
मोस्ट कॉमन मेथड ही काय होती बाळांनो, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सची मेथड होती फ्रॅगमेंटेशन. कसं लक्षात ठेवायचं, फ्रॅगमेंटेशन आलं की ती मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमसाठी असणार आहे, आणि बडिंग जर आलं तर काय समजायचं की ती मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. कुणामध्ये जास्त दिसून येते बाळांनो, युनिसेल्युलर ईस्ट. तर युनिसेल्युलर म्हणजे काय, फक्त एकच सेल. इथं आपण काय बघितलं, मल्टीसेल्युलर म्हणजे काय, भरपूर सेल्स. हा फरक आहे. हे फक्त असले शब्द लक्षात ठेवायचे. बायोलॉजी म्हणजे सगळाच फक्त शब्दांचा खेळ आहे. बडिंग हा होतं मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. माहिती आहे आपल्याला कुणामध्ये होते, युनिसेल्युलर ईस्टमध्ये होते. कधी होते ही, फेवरेबल कंडिशन्स. आता फेवरेबल कंडिशन्स म्हणजे काय, या ईस्टला काय मिळाले, टेम्परेचर पण पाहिजे तसं मिळाले, फूड पण मुबलक मिळायला लागले. त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला काही काय आहे, प्रे म्हणण्यापेक्षा प्रिडिएटर कोणी नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काय, त्याला सगळं मिळायला लागले. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही सुट्टीला आहात, मामाच्या गावाला गेलाय. ठीक आहे, तुम्हाला 3 टाईम निवांत खायला मिळायला लागले. म्हणजे सकाळी आंबा, दुपारी आंबा, रात्री तुम्ही आंबा खाऊ शकताय. मध्ये तुम्हाला खेळायला वेळ मिळाला आहे. जसं आपली मेची सुट्टी, तुमची शाळेतली वगैरे आठवा, मामाच्या गावाला गेलाय, निवांत तिथं मजा करायला लागल्या. 3 टाईम तुम्हाला तुमची मामी, आजी जे कोण असेल ती गरम गरम जेवायला वाढायला लागले. परत तुम्हाला खेळायला मिळायला लागले मित्रांबरोबर. विहिरीत गेलो पोहायला, किंवा खेळायला गेलो, क्रिकेट खेळायला गेलो, आंबे तोडायला गेलो, हे सगळं तुमचं चालू आहे. त्यात तुमचं काय होतं, वजन आपोआप वाढतं बघा. म्हणजे तुमचं आपोआप काय होतं, वजन वाढतं, तुम्हाला मजा यायला लागतं, तुमचा मूड वगैरे सगळा छान राहतो. त्या कंडिशनला आपण काय म्हणणार, फेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशन म्हणजे अशी कंडिशन जिथं तुमच्या मनासारख्या गोष्टी होत असतात. मग जेव्हा ईस्टच्या मनासारख्या गोष्टी होत असतात, म्हणजे काय, ईस्टला त्याचं फूड, जेवण भरपूर मिळायला लागले, टेम्परेचर जसं पाहिजे तसं आहे, वॉटर जसं पाहिजे तसं आहे, या तिन्ही गोष्टी त्याला भरपूर मिळायला लागल्यात. जेव्हा असं होतं तेव्हा ते काय करणार, बडिंग करून त्याची काय करणार, फॅमिली वाढवणार. आता इथं सगळ्या भरपूर मुबलक गोष्टी आहेत, मी एकटाच का राहू, माझ्या फॅमिलीला पण हितच आणतो, म्हणून काय करतो, ईस्ट भरपूर प्रोड्यूस करायला चालू करतो. कसा करणार, हा एक सेल असतो, त्याच्यावर एक आउटग्रोथ म्हणजे छोटासा सेल तयार होतो, आणि जेव्हा हा सेल काय होतो, भरपूर मॅच्युअर होतो, तेव्हा काय होतो, तो आपल्या आईपासून किंवा पॅरेंट सेलपासून वेगळा होतो. ठीक आहे, इट प्रोड्युसेस 1 or more आउटग्रोथ. आउटग्रोथ हा शब्द विसरायचा नाही, त्यालाच आपण काय शब्द दिला आहे, बर्ड्स. इट प्रोड्युसेस 1 or more आउटग्रोथ, त्याला आपण काय नाव दिलं आहे, बर्ड्स. आणि ऑन सेपरेशन, आता हे सांगितलं तसं हे तुमचं काय आहे, पेरेंट सेल आहे, ह्याच्यावर भरपूर आउटग्रोथ यायला लागलेत. हे काय होणार, आता सेपरेट होणार, आणि त्याच्यावर एक नवीन इंडिव्हिज्युअल किंवा नवीन काय म्हणू शकतो आपण, एक ईस्ट तयार होणार. ठीक आहे, कळालं तुम्हाला बाळांनो. आधी आपण बघितलं फ्रॅगमेंटेशन, त्याच्यानंतर आता आपण बघायला लागलो आहे बडिंग. या दोन्हीमध्ये जर काय डाऊट असेल, कुठला तुम्हाला शब्द कळाला नसेल, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, त्याच्यावर आपण नक्की बोलूयात. ठीक आहे, मग येणार स्पोर फॉर्मेशन. आता ह्यात काय फरक आहे, स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय, छोटे छोटे स्पोर्स तयार होतात. समजा हे तुमचं पेरेंट सेल आहे, पेरेंट सेलच्या आत असे छोटे छोटे स्पोर्स तयार होतात, आणि ते कसे आहेत, फ्लॅजिलेटेड म्हणजे त्याच्यावर एक फ्लॅजिला आहे, एक असा छोटासा केस आहे, त्याला आपण काय म्हणतो, फ्लॅजिला म्हणतो. जेव्हा ह्या स्पोर्सच्या आत स्पोर जे तयार त्याला काय असतो, फ्लॅजिला असतो, त्याला आपण काय म्हणणार, झू स्पोर. ठीक आहे, स्पोर फॉर्मेशनमध्ये आणि बडिंगमध्ये काय फरक आहे तुम्हाला मी सांगते, त्याच्यात खूप कन्फ्यूज होतात मुलं. ठीक आहे, बडिंगमध्ये काय असतं, हा तुमचा मदर सेल आहे, मदर सेलच्या वर एक छोटीशी सेल तयार होतं, त्याला आपण काय म्हणतो, बडिंग म्हणतो. पण स्पोर फॉर्मेशन हे मदर सेलच्या आतच छोटे छोटे स्पोर्स तयार व्हायला लागलेत, आणि त्यांनाच काय असा फ्लॅजिला आहे. परत ते काय आहेत, मोटाईल आहेत, म्हणजे काय, एका जागून दुसऱ्या जागी स्वतः ते जाऊ शकतात, दुसऱ्यांवर डिपेंडेंट नाहीत. मोटाईल हा शब्द म्हणजे काय, स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या मर्जीने ते जाऊ शकतात. रिप्रोडक्शन कुणामुळे होतं, इथं फ्लॅजिलेटेड म्हणजे काय आहे, फ्लॅजिला प्रेझेंट आहे. मोटाईल झू स्पोर्स, ह्याच काय फ्लॅजिलेटेड मोटाईल, ह्याला काय नाव दिलं आपण, झू स्पोर नाव दिलं. ठीक आहे, झू म्हणजे काय, ॲनिमल. कसं लक्षात ठेवणार तुम्ही, झू स्पोर लक्षात राहील. स्पोर म्हणजे काय, छोटे छोटे दाणे. झू म्हणजे काय, तिथं ॲनिमल्स असतात बघा. झू तुम्ही ऐकलं असाल, झू म्हणजे काय, ॲनिमल्स. आणि आपण ॲनिमल्स चालू शकतो, आपल्या मर्जीने आपण चालू शकतो ना, तसं झू स्पोर कसे लक्षात ठेवणार, असे स्पोर जे स्वतःच्या मर्जीने चालू शकतात, त्याला आपण काय नाव देणार, झू स्पोर. आणि स्वतः चालतात म्हणजे ते कसे असणार, फ्लॅजिलेटेड. फ्लॅजिलाशिवाय कसे चालणार ना, ते तुम्हाला पाय दिलं देवाने मग तुम्ही चालू शकताय. तर कसं लक्षात ठेवणार, स्पोर म्हणजे काय, छोटे छोटे दाणे. झू म्हणजे काय, ॲनिमल सेल किंवा ॲनिमल आपण म्हणतो ॲनिमल्स चालू शकतात, तसं झू म्हणजे काय, जे स्वतःहून चालू शकतात.
कशामुळे? त्यांच्या फ्लॅजेलामुळे. आणि ते काय करतात? इंडिपेंडेंटली ग्रो होतात इनटू न्यू इंडिव्हिज्युअल्स. ठीक आहे. त्याच्यात थोडेसे तुम्हाला एक्झाम्पल्स पाठ करायचे आहेत, ते म्हणजे कुठले सांगते थांबा. एकतर बायनरी फिजन. बायनरी फिजन म्हणजे काय? असा सेल असतो ज्यात काय डिव्हिजन होतं. ते कुठं होतं? कोलेरामध्ये होतं, डायटम्समध्ये होतं आणि क्लॅमॅडोमोनासमध्ये होतं. ह्या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे बाळांनो? पाठ करायचं. तुम्हाला एकतर मॅच द फॉलोइंगला विचारतील, कशात? नीटच्या लेवलला विचारतील, किंवा तुम्हाला CETला विचारतील, किंवा ह्याच्यात जरी नाही विचारतील तुम्हाला बोर्ड्सला असे प्रश्न भरपूर येतात. त्यामुळे तुम्ही ह्या तिन्हीपैकी कशासाठी जरी तुम्ही प्रयत्न म्हणजे हे करत असाल, देणार असाल ती हे एक्झाम, तर तुम्हाला हे परफेक्टली करावं लागणार आहे. बायनरी फिजन आपल्याला माहिती आहे क्लोरेला, डायटम्स आणि क्लॅमॅडोमोनासमध्ये होते. CDC लक्षात ठेवायचं. कोलेरा, डायटम्स आणि क्लॅमॅडोमोनास. आता कोनिडिया फॉर्मेशन. कोनिडिया म्हणून काय असतं? असं फुलांसारखं काय होतं? अशा गोष्टी तयार होतात आणि त्याच्यापासून काय होतं? एक नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होतं. ते कशात होतं? पेनिसिलियममध्ये होतं. ठीक आहे. जेम्मा फॉर्मेशन. जेम्मा म्हणून छोटे छोटे परत स्पोर्स असतात, ते फॉर्म होतात. ते कुठं होतं? मार्शनच्यामध्ये होतं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या बाळांनो. हे एवढं तुम्हाला लिहून ठेवावं लागेल. कुठेही लिहून ठेवा. दररोज वाचत चला, बघत चला. अशा गोष्टी कुठे ठेवायच्या माहिती आहे? तुमच्या टेक्स्टबुकचा जो सगळ्यात वरचा हे असतो ना, पान जे असतं वरच्यावर लिहिलेलं असतं बायोलॉजीचं टेक्स्टबुक वगैरे, तिथं या गोष्टी अशा लिहून ठेवायच्या. म्हणजे पुस्तक उघडलं की तुम्हाला दिसून जातात गोष्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपलं सेकंड, ते म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन कधी होतं किंवा कशाने होतं? ते म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. आता तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर 10वी 8वी 9वी 10वी तुम्ही शिकला असाल, जे प्लांट असतं ना आपलं झाड, त्याच्यात 2 पार्ट्स असतात. एक तर रिप्रोडक्टिव्ह, ठीक आहे, आणि एक असं त्याचं व्हेजिटेटिव्ह. रिप्रोडक्टिव्हमध्ये कोण येतं? फ्लावर, त्याचं फूल. आणि व्हेजिटेटिव्हमध्ये येतं त्याचे बाकीचे, म्हणजे काय काय नाही व्हेजिटेटिव्ह पार्ट्समध्ये? रूट येणार, स्टेम येणार, परत लीव्ज येणार. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशात येतात? त्याच्या व्हेजिटेटिव्ह पार्ट्समध्ये येतात. कारण ह्याच्यापासून व्हेजिटेशन होतं. रिप्रोडक्शन फक्त फ्लावरचं कुणामुळे होतं? झाडाचं रिप्रोडक्शन कशामुळे होतं? फ्लावरमुळे होतं. म्हणून तो फक्त पार्ट रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये येतो. बाकी व्हेजिटेटिव्ह पार्ट्समध्ये बाकीचे सगळे येतात. ते म्हणजे रूट येणार, शूट येणार, किंवा आपण स्टेम म्हणतो त्याला, लीफ येणार. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी कशात येणार? व्हेजिटेटिव्ह पार्ट्समध्ये येणार. आणि ह्या रूट, शूट आणि लीफ ह्याच्यापासून जेव्हा काय होतं? रिप्रोडक्शन होतं, त्याला आपण काय म्हणणार? व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. व्हेजिटेटिव्ह म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्लांट्सपासून व्हायला लागले. प्रपोगेशन म्हणजे एकाचे 2. ठीक आहे. एकाचे 2 ह्याला परत बायोलॉजीमध्ये शब्द काय आहे? प्रोपोगेशन. ठीक आहे. प्रोपोगेशन किंवा एकाचे 2 कशाने व्हायला लागले? व्हेजिटेटिव्ह पार्टने व्हायला लागले. आता इथं सुद्धा जो न्यू प्लांट तयार होणार आहे तो कसा आहे? जेनेटिकली आयडेंटिकल आहे. कशाला? त्यांच्या पेरेंट्सना. परत तेच, कारण स्टेममध्ये, रूटमध्ये किंवा त्याच्या शूटमध्ये काय असणार आहे? तोच त्याचा DNA असणार आहे. तो काय जाणार? त्याच्या लहान जे काय त्याचं अपत्य आहे त्याला जाणार आहे. तिथं काय क्रॉसिंग ओव्हर होणार नाही. त्यामुळं तो जो असणार आहे तो आयडेंटिकल असणार आहे. कशाला? त्याच्या पेरेंट्सना. फक्त कशाने व्हायला लागले? रूट, शूट आणि त्याचं जे काही लीव्ज आहेत ते फक्त ते लक्षात ठेवायचं बाळांनो. त्याच्यानंतरनं आता ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला करवून आणायच्यात, एक तर असतं म्हणजे जे काय स्वतः होतं. ठीक आहे. आता प्लांटमध्ये जे काही रिप्रोडक्शन होतं एकतर म्हणजे ते नॅचरली होतं, म्हणजे त्यात तुमची काय ढवळाढवळ नसते. आणि एक असतं आर्टिफिशियल. ठीक आहे. हे आर्टिफिशियलवाला आपण आत्ता बघणार आहे. नॅचरलवाला आपलं बघून झालं आहे. आर्टिफिशियलवाला आता आपण आत्ता बघणार आहे. आर्टिफिशियल म्हणजे काय? इथं शेतकरी म्हणा किंवा ज्यांच्या फुलांच्या बागा आहेत, फळांचं ज्यांचं काय म्हणतो आपण ते बिझनेस आहे, त्यांना काय करायचं आहे? भरपूर फुलं पाहिजे आहेत, भरपूर फळं पाहिजे आहेत, किंवा भरपूर जे काय आपलं भाजीपाला असतो तो भरपूर पाहिजे असतो. मग त्यांना काय करायला लागतं? अशा गोष्टी आर्टिफिशियली करवून आणायला लागतात. कारण प्रत्येक वेळेला आपण नॅचरली गोष्टी होतील असं म्हणू शकत नाही. कारण आपलं माहिती आहे पॉप्युलेशन वाढले, लोकसंख्या वाढली, त्यामुळे भरपूर लोकांचं पोट भरायचं आहे. शेतकऱ्यांनासुद्धा वेळ कमी आहे. त्यामुळे ते काय करतात? आर्टिफिशियली कामं करायला चालू करतात. त्यातलं पहिलं म्हणजे कटिंग. आता कटिंगमध्ये काय होणार? स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट. एनी व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय? रूट, शूट, लीफ. आपण लीव्ज म्हणूया. लीव्ज यातला कुठला तरी एक स्मॉल पीस म्हणजे त्यातला एक कुठला तरी तुकडा, म्हणजे त्याच्या झाडाचा आपण काय म्हणू शकतो? त्याच्या फांद्यांचा तुकडा,
त्याच्या मुळांचा तुकडा किंवा त्याच्या पानांचा तुकडा आपण छोटासा घेतला, ज्याच्यावर काय आहेत मोर दॅन वन बर्ड्स आहेत, म्हणजे त्याच्यावर छोटे छोटे आपण म्हणतो ना असे आउटग्रोथ आलेले असतात बघा. हे तुमचं स्टेम आहे, त्याच्या पण असं छोटंसं आउटग्रोथ असतं, किंवा आपली लीव्स असतात ते लीफवर सुद्धा असं छोटे छोटेसे आउटग्रोथ असतात, त्याला आपण काय म्हणतो बर्ड्स. आणि हे आपण काय यूज केलं जातं प्रोपोगेशनसाठी, म्हणजे एकाचे दोन करण्यासाठी. स्टेम कटिंग म्हणजे स्टेम आपण कधी यूज करतो रोज. तुम्ही बघितलं असेल गुलाबाचं जे काही त्याच्या फांद्या वगैरे असतात त्याला काय असतात भरपूर असे आउटग्रोथ आलेले असतात, ते आपण स्टेम कटिंगमध्ये काय करतो रोजचा यूज केला जातो. लीफ कटिंगमध्ये कुणाचा यूज केला जातो सॅन्सेवेरियाचा यूज केला जातो. म्हणजे लीफ कटिंग कशामध्ये यूज केली जाते सॅन्सेवेरियामध्ये यूज केले जाते. रूट कटिंग कुठे केलं जाते ब्लॅकबेरीमध्ये यूज केलं जाते. हे तिन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाळांनो. स्टेम कटिंग म्हणजे आपण स्टेमचं काय करतो तोडून त्याचे तुकडे परत आपल्याला जर गुलाब वाढवायचं, गुलाबाचं तुम्हाला माहिती बागा असतात बघा भरपूर, लाल असतो, पांढरा असतो, काळा गुलाब वगैरे असतो, ते जे तिथं काय केलं जातं एकाचे दोन जर आपल्याला करायचं तर आपण काय करणार रोज प्लांटला आपण समजा जर काय करायचं असेल एकाचं दोन करायचं असेल आपण काय यूज करणार स्टेम कटिंग यूज करणार. सॅन्सेवेरियामध्ये आपण काय यूज करणार लीफ कटिंग यूज करणार. ब्लॅकबेरी जर तुम्हाला काय करायचं असेल एकाचं दोन किंवा जास्त तुम्हाला जास्त प्रमाणात जर उगवायचं असेल आपण कशाचं यूज करणार रूट कटिंग, म्हणजे त्याची जी काही मुळं आहेत त्याला कट करून आपण काय करत जाणार पेरत जाणार, ज्याच्यामुळं काय होणार भरपूर ब्लॅकबेरी आपल्याला मिळून जाईल. अशा गोष्टी असतात. त्याच्यानंतरनं पुढचं आहे ते म्हणजे आपलं ग्राफ्टिंग. ठीक आहे, ग्राफ्टिंग म्हणजे काय केलं जातं दोन प्लांट म्हणजे समजा हे प्लांट 1 आहे हे प्लांट 2 आहे, ह्याच्यातलं हे दोन्ही मी काय करणार कट करणार आणि ह्या दोन्हींना मिळून एकच प्लांट तयार करणार. कळते की कन्फ्यूज होते बाळांनो तुम्हाला. समजा हा प्लांट 1 आहे हा प्लांट 2 आहे, ह्या दोघांनाही मी काय करणार प्लांट 1 प्लांट 2ला मी कट करणार आणि त्यांच्यापासून जोडून काय करणार मी एक प्लांट वेगळंच तयार करणार, त्याला आपण काय म्हणणार ग्राफ्टिंग. इथं काय करत होतो आपण, काय फरक आहे कटिंगमध्ये आणि काय फरक आहे ग्राफ्टिंगमध्ये. कटिंगमध्ये आपण दुसऱ्या कशाला जोडत नव्हतो, म्हणजे आपण एक रोज घेतला आहे दुसरा रोज घेतला ह्याला दोघांना कट करून रोज 3 तयार केले, तिसरंच व्हरायटी तयार केली असं होत नाही. ठीक आहे, एकच रोज आहे त्यातलं एकच बर्ड आहे ते आपण घेऊन काय केले ग्रो केले. म्हणजे इथं पण 2-2 3-3 झाडांना एकत्र आणत नाही, एकच जे झाड असतं त्याचाच आपण उपयोग केला जातो. पण इथं ग्राफ्टिंगमध्ये काय आहे आपण 2-2 झाडं घेतो, म्हणजे आपण रोजची काय करणार आहे 2 झाडं घेणार आहे. आपण रोज 1 म्हणूया रोज 2 म्हणूया, यांना एकत्र आणून आपण काय करणार रोज 3 तयार करणार. ठीक आहे, ग्रो ॲज 1 प्लांट तेच आहे बघा, पार्ट ऑफ 2 प्लांट आर जॉईंट अँड दे ग्रो ॲज 1 प्लांट, त्यांना आपण एकत्र मिळून काय करणार आहे 1 प्लांट तयार करणार आहे. आता हे कशात होतं स्टेम. स्टेममध्ये आपण बघा त्याचा एक फर्स्ट आहे ते म्हणजे सायकॉन, दुसरा आहे म्हणजे स्टॉक. सायकॉन आता वरचा, स्टॉक म्हणजे रूटेड प्लांट. आता आपल्याला माहिती आहे की ही माती आहे ह्याच्यात काय असणार आहे एक प्लांट रूटेड असणार आहे, ह्याला आपण काय म्हणणार स्टॉक. आणि एक समजा आपण काय म्हणूया हे तुमचं प्लांट 1 आहे हे तुमचं प्लांट 2 आहे. थांबा आपण एक्झाम्पल घेऊया त्याचं. तुमचा हा प्लांट 1 आहे हा तुमचा प्लांट 2 आहे. ठीक आहे, हा आपण काय केला असा हे आपण मातीत रोवला होता, हा पण काय मातीत रोवलेला आहे. आपण ह्याचा पार्ट एवढा कट केला आहे, मी ते डार्क करते ना, हा एवढा पार्ट आपण काय केला आहे कट केला आहे आणि आपण कुठं ॲड करतो आहे इथं ॲड करतो आहे. म्हणजे ह्याच्यावर आता मिळून काय करणार हा तुमचा खालचा आहे तसा आहे आणि वरचा आपला हा पार्ट आहे. ठीक आहे, मग ह्याला आपण काय म्हणणार सायकॉन आणि ह्याला आपण काय म्हणणार स्टॉक. फरक कळाला आहे का अजून कन्फ्यूज होते बाळांनो तुम्हाला. हा एवढा पार्ट आपला काय आहे सायकॉन आणि हा एवढा पार्ट आपला काय आहे स्टॉक, हाच काय तो फरक आहे दोघांमध्ये. ठीक आहे, सायकॉन म्हणजे काय कंटेनिंग मोर दॅन 1 बर्ड, ज्याला आपण कट करून दुसऱ्यावर काय करायला लागलो ॲड करायला लागलो आहे. हा मातीत रोवलेला म्हणजे कुठला स्टॉक. स्टॉक करून ठेवला आहे आपण, स्टॉक केला आहे म्हणून स्टॉक आपण म्हणायला लागलो आहे. ठीक आहे, सायकॉन वरून लावलेला पार्ट. आता एक याच्यात काय असतात इथं मी तुम्हाला काय सांगितलं आहे कंटेनिंग मोर दॅन 1 बर्ड. आता तुम्हाला ग्राफ्टिंगमध्ये आणि बर्ड ग्राफ्टिंगमधला फरक कळायला पाहिजे बाळांनो. ठीक आहे, ग्राफ्टिंगमध्ये आपण काय करतो मोर दॅन 1 बर्ड. आता हा जो पार्ट घेतला ह्याच्यावर काय पाहिजे एकापेक्षा जास्त बर्ड्स पाहिजेत, आउटग्रोथ पाहिजे, ज्याच्यापासून काय होणार स्टेम ग्रो होईल किंवा त्याचं लीफ्स ग्रो होतील. पण बर्ड ग्राफ्टिंगमध्ये आपण काय करतो फक्त एक बर्ड घेतो, म्हणजे आपल्याला फक्त काय पाहिजे आहे एकच बर्ड पाहिजे आहे, भरपूर नको आहे. तिथं काय असतात भरपूर असतात कशात ग्राफ्टिंगमध्ये, पण बर्ड ग्राफ्टिंगमध्ये आपल्याला काय पाहिजे आहे फक्त
एकच पाहिजे आहे. ठीक आहे. आणि कुठं होतं, ॲपलमध्ये होतं, पीमध्ये होतं, रोजमध्ये होतं. ह्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बाळांनो, हे विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर ना आपला पार्ट आहे तो म्हणजे काय, टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरमध्ये काय केलं जातं, काय वेगळं न करता स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू. आता प्लांट टिश्यू जो आपल्याला प्लांट टिश्यू जो काय असतो तो आपण काय करतो, ग्रो करतो टू गिव्ह प्लांटलेट. आपल्याला जे काय प्लांटलेट हवे असतात, जे टिश्यू असतात, तुम्हाला टिश्यू माहिती असतील, सेलचा गठ्ठा मिळून जे एकत्रपणे काम करतात त्याला आपण काय म्हणतो, टिश्यू म्हणतो. मग आता टिश्यू सगळीकडेच असणार आहे. जसं आपल्या पूर्ण बॉडीमध्ये टिश्यू आहेत, तुम्ही 11वीमध्ये शिकला असणार, तसंच आपण काय करतो, छोटासा प्लांट टिश्यू घेतो. स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू घेऊन आपण त्याच्यापासून जेव्हा झाडं ग्रो करतो त्याला आपण काय म्हणणार, टिश्यू कल्चर म्हणणार. हा जो तुमचा पार्ट आहे एवढा इम्पॉर्टंट नाही बाळांनो. म्हणजे हा जो सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट आहे इतका इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला 1 ते 2 प्रश्न येऊ शकतात, आले तर ते पण. ठीक आहे. इतकं काय तुम्ही म्हणजे याच्यावर लक्ष द्यायची गरज नाही. लक्ष कशावर द्यायला पाहिजे, सेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्याच्यावर भरपूर क्वेश्चन येतात, विचारले जातात. जे काही क्वेश्चन येतात ते ह्याच्यावरूनच येतात. ठीक आहे. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला माहिती आहे ते म्हणजे काय, फ्युजन ऑफ 2 कंपॅटेबल गॅमेट्स. कंपॅटिबल हा शब्द लिहायचा विसरायचा नाही. कंपॅटिबल म्हणजे दोघेही काय आहेत, मॅच्युअर आहेत. दोघे म्हणजे काय, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोघेही काय आहेत, मॅच्युअर आहेत. मॅच्युअर म्हणजे काय, त्यांच्याकडे तेवढी फिजिकल ॲबिलिटी आहे, तेवढ्यात त्यांच्या शारीरिक म्हणजे तेवढी त्यांच्या क्षमता आहे मेल गॅमेटमध्ये पण फिमेल गॅमेटमध्ये पण. ते जाऊन काय करतील, पुढं एक चांगला झायगोट तयार करतील. ठीक आहे. कारण निसर्गाचा नियमच आहे की चांगलंच तयार व्हावं. निसर्ग काय करत असतो, चांगल्यासाठीच प्रयत्न करत असतो. ते निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे आपण काय वर्ड यूज करायला पाहिजे, कंपॅटिबल. 100% हा वर्ड तुमच्या जे काय तुमचा आन्सर आहे त्याच्यात यायला पाहिजे. जर तुम्ही कंपॅटिबल हा वर्ड लिहिला नाही बाळांनो, तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. त्यामुळे हा शब्द विसरायचा नाही. कंपॅटिबल, फ्युजन ऑफ 2 कंपॅटिबल गॅमेट्स. गॅमेट्स म्हणजे कुठले, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जे काय पाहिजेत, मॅच्युअर पाहिजेत ॲट द सेम टाईम. म्हणजे एकाच वेळेला दोघे पण मॅच्युअर पाहिजेत. मग आता जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्याच्यात 2 फेजेस असतात, एक ज्युवेलाईन फेज आणि एक रिप्रोडक्टिव्ह फेज. ज्युवेलाईन फेज, व्हेजिटेशन फेज, ते कधीचे फेज असतात, जे तुम्ही बघितलं असतं जसं आपल्या माणसात पण असतं की आपण वयात येतो. आपण म्हणतो ना की वयात आला आहे मुलगा, वयात आला आहे मुलगी, वयात आले. त्याच्यानंतर त्यांचा काय होतं, रिप्रोडक्टिव्ह फेज स्टार्ट होतो. त्याच्या आधी म्हणजे आपण म्हणू शकतो की जन्मल्यापासून म्हणजे 0 ते आपण म्हणू शकतो की 12 ते 13 वर्षापर्यंत एका मुलग्याची किंवा मुलगीची ज्युवेलाईन फेज असते. तेव्हा ती काय करू शकते, एका अपत्याला जन्म घालू शकत नाहीत. तो मुलगाही घालू शकत नाही, ती मुलगीही घालू शकत नाही. पण त्याच्यानंतर म्हणजे 13-14 वर्ष ते आपण म्हणू शकतो 50 वर्षापर्यंत एक बाई काय करू शकते, अपत्याला जन्म घालू शकते. पुरुष एक अपत्याला जन्म घालू शकतो. तसंच प्लांट्समध्ये पण असतं. आपण म्हणतो की जे काही नवीन म्हणजे जी मोठी झाडं आहेत ती त्यांनाच फक्त फळं लागतात. जे काय नुसती अशी वेल असते किंवा नुकतं जे पालवी फुटलेली असते त्यांना लगेच फळं किंवा फुलं लागत नाही. तुम्ही बघितलं असणार, जी झाडं असतात जी नुकतीच पालवी फुटलेली असते त्यांना लगेच काय होत नाही, फुलं लागतात पण त्यांना फळं लगेच लागत नाहीत. फळं त्यांना कधी लागतात, जेव्हा ते मोठे मॅच्युअर होतात तेव्हा. मग जी काय त्यांची पालवी फुटल्याची जी फेज असते त्याला आपण काय म्हणतो, ज्युवेलाईन फेज. कॅन नॉट रिप्रोड्यूस, कारण आपल्याला माहिती आहे फळं कधी लागतात, जेव्हा रिप्रोडक्शन होतं तेव्हाच. मग रिप्रोडक्टिव्ह फेज म्हणजे कुठला फेज, फ्लावरिंग फेज. म्हणजे भरपूर हे लागतात, फुलं लागतात. आपण म्हणतो ना बहार आला आहे, जसं आंब्याला मोहर वगैरे येतो बघा. आंब्याला मोहर येतो म्हणजे काय, तो रिप्रोडक्टिव्हली काय झाला आहे, ॲक्टिव्ह झाला आहे. तुम्ही बघितलं असणार मे म्हणायला लागले, जानेवारी फेब्रुवारी या काळात काय असतो, जो काय आंबा असतो त्याचा ॲक्टिव्ह असतो, तो ॲक्टिव्हली रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये असतो तेव्हा त्याला फ्लावरिंग असतं म्हणजे मोहर आलेला असतो. आणि आता त्याला काय होतात, मार्च एप्रिल मेमध्ये त्याला फळं लागायला चालू होतात. ठीक आहे. प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कुठं होतं, त्याच्या फ्लावरमध्ये होतं. बाकी कुठेही होत नाही, फक्त आणि फक्त फ्लावरमध्ये. मी सांगितलं की फ्लावर काय आहे, हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. एका प्लांटचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे काय, त्याचा फ्लावर. हा काय करतो, हॅप्लॉइड गॅमेट्स तयार करतो आणि इन्शुअर फर्टिलायझेशन. आता हॅप्लॉइड म्हणजे काय, तुम्हाला माहिती असेल आपल्याकडं 23 क्रोमोझोम आणि 46 क्रोमोझोम्स. म्हणजे आपल्याला माहिती आहेत की 23 पेअर्स असतात आणि 46 काय असतात, क्रोमोझोम्स असतात. त्यातले जो 23 पेअर तर आपण काय म्हणतो, हॅप्लॉइड म्हणजे एक सेट.
ठीक आहे. आपल्याकडे जो काय 23 पेअर्स आहे त्यातला फक्त 23 हा जो एक सेट आहे त्याला आपण काय म्हणतो हॅप्लॉइड. तुमच्याकडे समजा जोडीमधील एकच असेल, पण म्हणतो ना की आपल्याकडे चप्पलाची एक जोडी असते, 2 चप्पल असतात, त्यातला एक चप्पल म्हणजे काय हॅप्लॉइड. त्याला बायोलॉजीच्या भाषेत आपण काय म्हणतो हॅप्लॉइड गॅमेट. प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट. हॅप्लॉइड हा शब्द यायला पाहिजे, डिप्लॉइड लिहायचं नाही. प्रोड्यूस्ड हॅप्लॉइड गॅमेट अँड इन्श्युअर फर्टिलायझेशन. कोण? फ्लावर. म्हणून फ्लावरचा यूज होतो. तुम्हाला हा क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो की एक्सप्लेन द फंक्शन ऑफ फ्लावर इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. पहिलं फंक्शन काय आहे? प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट. दुसरं फंक्शन काय आहे? इन्श्युअर फर्टिलायझेशन. तुम्ही काय करू शकता बाळाने? स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मुद्दामून मी काय केलं आहे, मोठ्या अक्षरात लिहिले म्हणजे तुम्हाला ते कळून जाईल. फ्लावरमध्ये काय काय असतात, किती पार्ट्सनी बनलं? एकतर कॅलिक्स, कोरोला आणि अँड्रोशियम, गायनोशियम. ठीक आहे. तुम्ही बघितलं असाल कॅलिक्स, कोरोला हे तुम्ही फ्लावर जर बघितला असाल त्याच्या खाली एक हिरवं असतं बघा. हिरवे असे छोटे छोटे पानांसारखे असतात, त्याला आपण काय म्हणतो? कॅलिक्स म्हणतो. कोरोला म्हणजे काय? त्याच्या पाकळ्या, एका फुलाच्या पाकळ्या, म्हणजे त्याचा कोरोला, त्या पाकळ्यांच्या खाली एक हिरवं काहीतरी असतं. तुम्ही जर गुलाबाचं फूल बघितलं तर कुठले फूल बघितलं त्याच्या पाकळ्यांच्या खाली एक हिरव्या पाकळ्या असतात, त्याला आपण कॅलिक्स म्हणतो. त्याच्या पाकळ्या असतात रंगबिरंगी, त्याला आपण कोरोला म्हणतो. त्यातला जो काय मेल पार्ट त्याला आपण अँड्रोशियम म्हणतो. त्यातला जो फिमेल पार्ट त्याला आपण गायनोशियम म्हणतो. ठीक आहे. हे दोन्ही जे आहेत हे काय आहेत? असिस्टिंग वॉल्स. वॉल म्हणजे काय? पाकळ्यांना इंग्लिशमध्ये किंवा बायोलॉजीमध्ये आपण वॉल्स म्हणतो. असिस्टिंग म्हणजे हेल्प करणारे. ह्या दोघांचे रिप्रोडक्शनमध्ये म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजे हे करत नाहीत, ते गॅमेट्स प्रोड्यूस करत नाहीत, हेल्प करतात. हेल्पिंग वॉल्स. आणि मेन रिप्रोडक्शन होतं ह्या दोघांमध्ये, म्हणजे हा मेल पार्ट हा फिमेल पार्ट यांच्यात फ्युजन होतं आणि काय होतं मग त्याच्यापासून फ्रूट तयार होतं, म्हणजे काय होतं? रिप्रोडक्शन होतं. आता जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे कशाचं? फ्लावरचं. ते कशात डिवाईड केले बाळांनो? 3 गोष्टींमध्ये डिवाईड केले. एकतर प्री फर्टिलायझेशन, एकतर फर्टिलायझेशन आणि एक पोस्ट फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशनमध्ये काय होणार बाळांनो? फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स होणार. प्री फर्टिलायझेशन म्हणजे गॅमेट काय झाला आहे? फॉर्म झाला आहे. फर्टिलायझेशनमध्ये काय होणार बाळांनो? फ्युजन ऑफ गॅमेट अँड फॉर्मेशन ऑफ झायगोट. म्हणजे इथं काय होणार? मेलमध्ये अँथरमध्ये काय होणार बाळांनो? आपल्याला माहिती आहे पोलन ग्रेन्स तयार होणार. मेलमध्ये पोलन ग्रेन्स तयार होणार. फिमेलमध्ये काय होणार? ओव्ह्यूलमध्ये आपण म्हणू शकतो त्याचा फिमेल गॅमेटोफाइट तयार होणार. फक्त प्रोड्यूस झाले. इथं काय होणार? फ्युजन होणार. म्हणजे जो काय मेल गॅमेट फिमेल गॅमेट इथं तयार झाला होता ते काय होणार? आता फ्यूज होणार आणि झायगोट फॉर्म करणार. ठीक आहे. विसरायचं नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही. तर काय व्हायला लागलं? फॉर्म व्हायला लागलं, तयार व्हायला लागलं प्री फर्टिलायझेशन फेजमध्ये. प्री म्हणजे आधी, पोस्ट म्हणजे नंतर. ठीक आहे. फर्टिलायझेशनच्या आधी काय व्हायला लागलं? फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, फॉर्मेशन ऑफ झायगोट कुठं व्हायला लागले? फर्टिलायझेशनला. आणि पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे एम्ब्रिओजेनेसिस. ह्या झायगोटपासून अख्खं आपल्याला काय करायचं आहे? झाड तयार करायचं आहे. ते कशात होणार? एम्ब्रिओजेनेसिसमध्ये होणार. ठीक आहे. आत्ता आपण आपलं नेक्स्ट पार्ट लेणार आहे ते म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह वॉल. मेल रिप्रोडक्टिव्ह वॉल ते काय आहे? अँड्रोशियम. आणि त्यातल्या एकाला आपण काय म्हणतो? स्टॅमेन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असणार की आपण म्हणतो ना पक्ष्यांचा थवा. ठीक आहे. पक्ष्यांचा थवा, त्यातला एक पक्षी हा काय आहे? पक्ष्यांचा थवा आणि त्यातला एक पक्षी म्हणजे काय? स्टॅमेन. कन्फ्यूज व्हायचं नाही. अँड्रोशियम म्हणजे काय? पक्ष्यांचा थवा आणि त्यातला एक पक्षी म्हणजे काय? स्टॅमेन. स्टॅमेन कशापासून बनला आहे बाळांनो? फिलामेंट, कनेक्टिव्ह आणि अँथर. तुम्ही बघितलं असणार तुमचा असा काहीतरी तुमचा एक स्ट्रक्चर दिला असेल बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वगैरे. हा तुमचा काय आहे? फिलामेंट, त्यात हा तुमचा फिलामेंट आहे, कनेक्टिव्ह, आणि हा तुमचा अँथर आहे. ठीक आहे. फिलामेंट म्हणजे ती काय तुमची दांडी असते ती, कनेक्ट म्हणजे दोन्हीला कनेक्ट करून ठेवणार, आणि अँथर त्यात आपण अँथर बघणार आहे आता पहिला. अँथर कसा असतो? डायथिशियस. म्हणजे हा तुमचा अँथर, मध्ये एक अशी रेष असते आणि त्याच्यामुळं काय झाले? 2 लोब, हा एक आणि हा एक, असे 2 लूप्स तयार झाले. आपण त्याला काय म्हणतोय? डायथिशियस म्हणतोय. अँथर अगेन डायथिशियस म्हणजे 2 लूप्स. आता ह्या जे 2 लूप्स आहेत त्याच्यात आणि एक कट झाला आहे, म्हणजे ह्याच्यामुळं काय झालं बाळांनो? 1 2 3 4 काय झालं? पोलन टेट्राएड्स तयार झालं. कन्फ्यूज व्हायचं नाही. हे जे तयार झालं आहेत ह्याला आपण काय म्हणणार? लोब. आता ह्या लोबमध्येच काय झालं आहे? 1 आणि 1
हे काय झाले पोलन टेट्रॅड्स. पोलन टेट्रॅड वेगळे आणि हा तुमचा लोब वेगळा. तुम्ही काय करायचं, असं गोल काढायचं, कट झालं, पहिलं काय होणार लोब तयार होणार, तर आपण डायथिशियस म्हणणार. आणि आता ह्या लोबमध्ये आपण अनेक अशी आडवी रेष काढायची, जे तयार झालं त्याला आपण काय म्हणणार बाळांनो, 4 पोलन टेट्रॅड म्हणणार. ठीक आहे. आता इमॅच्युअर स्टेज म्हणजे परत तेच कुठलं, ज्युवेलाईन स्टेजमध्ये, जेव्हा ते काय करू शकत नाही, प्रोड्यूस करू शकत नाही. ते कशापासून बनले, पॅरेनकायमा टिश्यू. तुम्ही बघितलं असणार आपले जे टिश्यू आहेत ते 3 प्रकारचे असतात, पॅरेनकायमा, क्लोरेनकायमा, स्क्लेरेनकायमा. त्यातलं पॅरेनकायमापासून ते बनले, सराउंड कशाने झाले, इपिडर्मिस. म्हणजे हे तुमचं काय आहे, पॅरेनकायमा सेल्स, आणि हे काय आहे तुमचे इपिडर्मिस. ठीक आहे. असं काहीतरी आपण म्हणू शकतो त्याचं आहे, हे पॅरेनकायमा आणि हे त्याचं इपिडिडायमिस. आता ते डिफरन्शिएट होणार म्हणजे वेगवेगळे होणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असाल बघा, तुम्हाला आता तुम्ही 11वीला वगैरे जेव्हा तुम्ही गेला कॉलेजला, तुम्हाला एकत्र बसवलं जातं. म्हणजे तुमचा जो नीटचा जेईचा सगळा जो असतो त्याने एकत्र बसवलं जातं. नंतर जून जुलै महिन्यात वगैरे तुम्हाला डिफरन्शिएट वेगवेगळं केलं जातं. म्हणजे नीटची पोरं वेगळी, जेईची पोरं वेगळी. तसंच पॅरेनकायमा सेल्स आधी म्हणजे जेव्हा पालवी फुटलेली असते तेव्हा पॅरेनकायमा सेल्स कसे असतात, एकत्रच असतात, म्हणजे सगळी एकत्रच असतात. जेव्हा ते झाड मोठं व्हायला लागतं, थोडं त्याचं ग्रोथ व्हायला लागतं, तेव्हा ते डिफरन्शिएट वेगवेगळी होतात. वेगवेगळे कशात होतात, आर्केस्पोरियल सेल्समध्ये होतात. ठीक आहे. तुम्ही जर बघितलं असाल तर आपण परत दाखवते तुम्हाला. हा तुमचा काय झाला, पॅरेनकायमा सेल्स. आणि ह्याच्यावर काय आहे बाळांनो, हे इपिडर्मिस आहे म्हणजे लेअर. हे काय तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. आता हे काय होणार, डिफरन्शिएट होणार कशात, तुमच्या एरेन्स्पोरियल सेल्समध्ये. एरेन्स्पोरियल तुमच्या सेल्समध्ये काय होणार, डिफरन्शिएट म्हणजे वेगवेगळे होणार. हा एक सेल, हा एक सेल जो एकत्र होता इथं डिफरन्शिएट झाला ह्याच्यात आणि ह्याच्यात. आता हे कशात डिवाइड होणार आहेत बाळांनो, इनर स्पोरोजिनस सेल्स आणि आउटर परायटल सेल्स. ठीक आहे. आता हे कशात डिवाइड झालेत बाळांनो, हा तुमचा जो एरेन्स्पोरल सेल होता ह्याच्या आतले हे कुठले आहेत, स्पोरोजिनस सेल्स, आणि आउटर सेल्स म्हणजे कुठले, हे परायटल सेल्स. परत एकदा तुम्हाला काढून दाखवते मी, एक मिनिट. इकडं बघा, हा तुमचा जो आधी पॅरेनकायमा आपला सेल होता, हा कशात डिवाइड झाला, हे 2 सेल्समध्ये डिवाइड झाले. आपण हा घेऊया आणि परत हे घेऊया. ह्यांना आपण काय म्हणणार, प्रायमरी परायटल सेल्स, जे बाहेर आहेत ते, आणि जे मध्ये आहेत ते कुठले आहेत, हे स्पोरोजिनस सेल्स आहेत. ठीक आहे. मधल्यानं आपण काय म्हणणार, स्पोरोजिनस सेल्स. आता हे जे स्पोरोजिनस सेल्स आहेत हे कशात डिवाइड व्हायला लागलेत बाळांनो, मायक्रोस्पोर टेट्रॅड. आता आपण बघायला लागलो हे स्पोरोजिनस सेल्स. ह्यांना आता लक्षात ठेवू नका, हे जे स्पोरोजिनस सेल्स आहेत मधले, हे काय व्हायला लागलेत, स्पोरोजिनस टिश्यू तयार करायला लागलेत. आणि या स्पोरोजिनस टिश्यूपासून मायक्रोस्पोर टेट्रॅड म्हणजे कुठले, तुम्हाला सांगितलं तसं हे तुमचा काय होता, आधी मदर सेल होता, त्याच्यात 4 लोब्स तयार झाले. हे जे 4 लोब्स तयार झालेत ना टेट्रॅड, हे कशाचे व्हायला लागलेत, स्पोरोजिनस सेल्स. ह्याच्यात परायटल सेलचा काही संबंध नाही, ह्याच्यात फक्त आणि फक्त स्पोरोजिनस सेलचाच संबंध आहे बाळांनो. ठीक आहे. ते काय आपण म्हणालो, स्पोरोजिनस सेल्स, स्पोरोजिनस टिश्यू काय करतात, ते मायक्रोस्पोर टेट्रॅड तयार करतात. ठीक आहे. आता आपले येणार हे परायटल सेल्स म्हणजे हे बाहेरचे सेल्स. हे बाहेरचे सेल्स काय करतात बाळांनो, 3 लेअर तयार करतात. एक तर एपिडर्मिस, एक तर एंडोथिशियम आणि एक मिडल लेअर. ठीक आहे. म्हणजे कुठली, परायटल सेल्समधली सगळ्यात बाहेरची तुमची परायटल सेल आहे, सगळ्यात बाहेरची म्हणजे कुठली, इपिडर्मिस. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरची कुठली, एंडोथिशियम. सगळ्यात आतली लेअर सगळ्यात बाहेरची कुठली, इपिडर्मिस, त्यानंतर एंडोथिशियम, मग मिडल लेअर, त्याच्यानंतर मग टॅपेटम. असे काय होतात बाळांनो, 1 2 3 काय होतात, आधी कंपार्टमेंट होतात, किंवा आपण म्हणू शकतो 1 2 3 4 1 2 3 4 असे 4 लेयर्स तयार होतात. ठीक आहे. पहिलं काय येणार, इपिडर्मिसचे काय आहे, आउटर मोस्ट आहे, प्रोटेक्टिव्ह आहे. आता आउटर मोस्ट आहे म्हटलं प्रोटेक्टिव्हच असणार आहे. कशापासून बनले, ते टॅब्युलर फ्लॅटन्ड सेल्सपासून बनले. ठीक आहे. त्याच्यानंतरनं जे दुसऱ्या लेअरचे आहेत हे वाले, त्याला आपण काय म्हणणार, एंडोथिशियम म्हणणार. हे कसे आहेत बाळांनो, सब इपिडर्मल लेअरपासून बनले आहेत. म्हणजे आपण इपिडर्मल लेअर, ठीक आहे, त्याच्यानंतर खालचा सब आपण म्हणतो ना, सब टाईप असं आपण जे म्हणतो त्याला, टाईपला आपण काय म्हणणार, इपिडर्मिसच्या खालचा आहे, त्यामुळे सब इपिडर्मल लेअर म्हणणार.
आपण म्हणतो ना इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टरच्या खालचा सब इन्स्पेक्टर. एपिडर्मिसच्या खालची लेअर म्हणजे कुठली, सब एपिडर्मल लेअर. ही कशी आहे, रॅडियली इलॉंगेटेड आहे. एक मिनिट, ही कशी आहे, रॅडियली इलॉंगेटेड आहे. हे कसे होते, फ्लॅटंड होते. हे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. जेवढे नोट्स मी इथे लिहिलेत तुम्ही तेवढेच फक्त लिहून काढा, तेवढंच पाठ करा, एक्स्ट्रा काय करायची गरज नाही. रेडियली काय आहेत, इलॉंगेटेड सेल्स आहेत. त्याचे काय आहेत, फायब्रस थिकनिंग. फायब्रस म्हणजे काय, असे घट्ट थिकनिंग असतं त्यांचं. त्याच्यानंतर मिडल वॉल. आता हे कसे आहेत, थिन लेअर्ड आहेत. आणि ह्याच्यापासून काय, हे काय होतात, डिसइंटिग्रेट होतात मॅच्युअर अँथर. जेव्हा अँथर मॅच्युअर होतं तेव्हा हे काय होतात, डिसइंटिग्रेट होतात. त्याच्यानंतरनं आपला टॅपेटम म्हणजे काय, इनरमोस्ट म्हणजे सगळ्यात आतला लेअर आहे आपला. चौथा लेअर म्हणजे कुठला, टॅपेटम. इनरमोस्ट आणि न्यूट्रिटिव्ह. आता जे स्पोरोजिनस सेल्स आहेत इथले आतले, हे जे स्पोरोजिनस टिश्यू आहेत यांना काय न्यूट्रिएंट लागणार ना. हे न्यूट्रिएंट द्यायचं काम कोण करणार आहे बाळांनो, टॅपेटम करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहे तर मायक्रोस्पोरोजेनेसिस. ठीक आहे. जेनेसिस म्हणजे काय, प्रोडक्शन व्हायला लागले कशाचं, मायक्रोस्पोरचं. आता मायक्रोस्पोर, मेघास्पोर, इथं खूप कन्फ्यूज होतात. हे मेघास्पोरोजेनेसिस कसं लक्षात ठेवणार, मेघा हे मुलगीचं नाव आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. मायक्रो म्हणजे कशाचं येणार, मेलचं येणार. मेघा म्हणजे कुणाचं येणार, फिमेलचं येणार. कसं लक्षात ठेवणार तुम्ही, कन्फ्यूज तुम्हाला व्हायचं नाही. कसं लक्षात ठेवणार, मेगा हे काय आहे, मुलगीचं नाव आहे. त्यामुळे मेगास्पोरोजेनेसिस कशात येणार, फिमेल गॅमेटोफाईटमध्ये. मायक्रोस्पोरोजेनेसिस कशात येणार, मेल गॅमेटोफाईटमध्ये. हे मायक्रोस्पोर आणि जेनेसिस. मायक्रोस्पोरचं काय व्हायला लागलं, फॉर्मेशन व्हायला म्हणून मायक्रोस्पोरोजेनेसिस. आता हे कसे डिवाईड होतात, मिओटिकली. ठीक आहे. मिओसिस करून डिवाईड होतात, मायटॉसिस करून नाही. टू फॉर्म 4 टेट्राइड ऑफ हॅप्लॉइड मायक्रोस्पोर. म्हणजे एका सेलपासून काय होतात, 4 सेल्स तयार होतात. त्याला आपण काय म्हणतो, हॅप्लॉइड मायक्रोस्पोर किंवा पोलन ग्रेनमध्ये. आता मायक्रोस्पोरचं म्हणजे हे एका मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण बघणार. ते तर काय आहे, नॉन मोटाईल आहे ते माहिती आहे आपल्याला. हॅप्लॉइड आहे ऑब्वियसली आणि युनिसेल्युलर आहे. म्हणजे नॉन मोटाईल स्वतः चालू शकत नाही. हॅप्लॉइड म्हणजे काय, फक्त 23 क्रोमोझोम्स आहेत. आणि आपण काय म्हणू शकतो, युनिसेल्युलर आहेत. 23 म्हणजे इथं 23 नसणार आहेत, म्हणजे प्रत्येक फुलाचं वेगवेगळं असणार आहे, पण एकच सेट असणार आहे, आपण असं म्हणूया. 23 नाही पण एक सेट. मी चुकून 23 बोलले. नॉन मोटाईल, हॅप्लॉइड, एक सेट ऑफ क्रोमोझोम असणार आहे आणि युनिसेल्युलर असणार आहे. आता हे जे मायक्रोस्पोर आहे, आतलं जे मायक्रोस्पोर आहे ते 2 लेयर्सनी बनलेलं आहे. या दोन्ही लेअरला आपण काय म्हणतो आहे, स्पोरोडम. इथं दिलं आहे बघा. हे काय आहेत, 2 लेअर. हे आतली लेअर ही बाहेरची लेअर आणि दोन्ही लेअर मिळून काय असतं, स्पोरोडम. ह्या दोन्ही लेअरला मिळून काय म्हणणार आपण बाळांनो, स्पोरोडम. मग स्पोरोडमची जी आउटर लेअर आहे त्याला आपण काय म्हणतो, एक्झाईम. जो काय आहे, थिक आहे. आता आउटर लेअर्स आपल्याला माहीत, किल्ल्याची तटबंदी असते ती कशी असते, घट्ट असते, मोठी असते, लांब असते, म्हणजे खूप अशी भव्य दिव्य असते, घट्ट असते. त्यामुळे आत किल्ला काय असतो, सुरक्षित असतो. त्यामुळे आउटर एक्झाईन कसं असणार आहे, थिक असणार आहे. कॉम्प्लेक्स, नॉन बायोडिग्रेडेबल. जसं किल्ल्याची तटबंदी आहे, किती जरी ह्याने बारूद गोळ्या जरी आल्या, किती जरी आपण म्हणतो तोफ जरी आला, तोफान जरी हे झालं तरी ती तटबंदी नाही तुटली पाहिजे. तसं नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे बाहेरून किती जरी त्या पोलन ग्रेनला त्रास झाला, किती केमिकल जरी मिळाले तरी काय पाहिजे, ते खराब नाही व्हायला पाहिजे. म्हणून नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सनी बनलं ते म्हणजे काय, स्पोरोपोलिन. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जर मायक्रोस्पोर जो आहे तो वर्षानुवर्ष, म्हणजे तुम्ही जर आत्ता बघायला तर तुम्हाला किती माहिती आहे, 1000 ते लाख वर्षापर्यंतचं तुम्हाला काय मिळेल, पोलन ग्रेन अजूनही नीट मिळेल. म्हणजे जे डायनॉसॉरच्या जमान्यातले होते ते तुम्हाला अजून पण मिळतील. का, कारण ते कसे होते, थिक होते, कॉम्प्लेक्स होते, नॉन बायोडिग्रेडेबल. जसं आपल्याला माहिती आहे बघा, जुनं बांधकाम कसं असतं, घट्ट असतं, त्याचं नीट तटबंदी वगैरे नीट असतं. म्हणून आपल्याला कित्येक वर्षाच्या आधीचे बांधकाम अजूनसुद्धा घट्ट जमिनीवर आहेत. तसंच हे स्पोरोडम कसं आहे किंवा स्पोरोपोलिन कसं आहे, थिक आहे, कॉम्प्लेक्स आहे, नॉन बायोडिग्रेडेबल आहे. त्याच्यामुळे त्याला त्रास म्हणजे ते खराब होऊ शकत नाही. केमिकल्सना रेजिस्टंट आहे, म्हणजे केमिकल्स आहे त्याच्यावर काही काय म्हणतो आपण, रिॲक्शन होत नाही. कसे आहेत ते, स्मूथ असतील, म्हणजे स्मूथ असं गुळगुळीत असतील किंवा स्क्लप्चर्ड पॅटर्न असेल. ते डिपेंड करतं कुठल्या स्पेशीमध्ये, कुठल्या झाडाच्या जातीचं ते किंवा कुठल्या फुलाच्या जातीचं ते आहे त्याच्यावरून. आतलं जे असतं ते इंटाईम.
एंटाईन कसं असतं बाळांनो, सेल्युलोज आणि पेक्टिनपासून बनलेलं असतं. ह्याचं काम फक्त काय असतं, प्रोटेक्शन देणं असतं, बाकी काही नाही. एकीकडं एग्जाईन सगळीकडंच असतं असं नाही, थोड्या ठिकाणी कसं असतं, हे एग्जाईन जे आहे हे नसतं, म्हणजे पातळ असतं. आणि तिथं काय असतो, जर्म पोर, म्हणजे तिथून काय होणार आहे बाळांनो, त्या जे काही हे आहे ट्यूब, ती आहे ना, इथं बघा तुम्ही बघू शकता. ही जी आतली लेअर आहे ही काय आहे, एंटाईनची आहे. ही जी बाहेरची लेअर आहे आपण काय म्हणू शकतो, एक्झाईन म्हणू शकतो. ठीक आहे, इथं बघू शकता तुम्ही एक्झाईन आहे सगळं, आणि आतली लेअर काय एंटाईन आहे. इथं मध्ये तुम्हाला दिसतं एक्झाईन नाही आहे, ह्याला आपण काय म्हणणार, जर्म पोर म्हणणार. तुम्ही इथं बघू शकता आपण काय बघणार आहे, आता डेव्हलपमेंट बघणार आहे. आता तुम्ही इथं बघू शकता पोलन ग्रेन किंवा तुमचा जो काय हा मेल पार्ट आहे, मेल गॅमेटोफाईट आहे, पोलन ग्रेन आहे, तो काय करणार, मायटॉटिक डिव्हिजन करणार, म्हणजे मायटॉसिस करणार, म्हणजे एकापासून काय करणार, 2 तयार करणार, ज्याच्यात तुमचा जो सेल नंबर आहे तो मेंटेन्ड राहणार. ठीक आहे, सेल नंबर तुमचा काय राहणार आहे, मेंटेन राहणार. डिवाईड कशात होतं आहे बघा, हा तुमचा जो पोलन ग्रेन आहे आधीचा, डिवाईड कशात झाला, एक व्हेजिटेटिव्ह सेल, एक जनरेटिव्ह सेल. ठीक आहे, हा व्हेजिटेटिव्ह सेल तुम्ही बघू शकता किती कसा आहे, मोठा आहे. तुम्ही तो त्या डायग्राममध्ये बरं बघू शकता, एक मिनिट, एका ह्याच्यातच घेते दोन्ही. तर बघा व्हेजिटेटिव्ह पार्ट तुम्हाला दिसतोय कसा आहे, मोठा आहे, बिगर आहे, आणि तुम्हाला डोळ्यांनी दिसतोय तो, त्यामुळे हा आपण पार्ट काय म्हणू शकतो, बिगर आणि नेकेड. त्यात जनरेटिव्ह सेल कसा आहे, आपला लहानवाला स्मॉल आहे, थिन वॉल्ड आहे, म्हणजे छोटासा पण आहे आणि थिन वॉल्डसुद्धा आहे. आता जो व्हेजिटेटिव्ह सेल आहे त्याचं काम काय आहे बाळांनो, फक्त काय देणं, जेवण देणं. आणि इरेग्युलर शेप न्यूक्लियस आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि न्यूक्लियसला काही शेप नाही आहे, तर शेप कुठलाही आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, इरेग्युलर शेप अँड रिच इन फूड, म्हणजे जेवण द्यायचं काम. स्टोअर हाऊस काय आहे तुमचं, व्हेजिटेटिव्ह सेल, हा रिप्रोड्यूस करणार नाही. रिप्रोडक्शन कोण करतो, हा जनरेट, काय जनरेट करतो आहे, तुमच्या पुढच्या अपत्याला जनरेट करतो आहे, म्हणून जनरेटिव्ह सेल. ठीक आहे, काय करतो, फ्लोट इन सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. बघू शकता हा काय करायला लागला, ह्याच्यात फ्लोट व्हायला लागला, म्हणजे पाण्यात जसं एक बोट फ्लोट असते बघा, तशी काय व्हायला लागले, त्यावेळेला जनरेटिव्ह सेलमध्ये काय होतात, फ्लोट होतात. त्याच्यानंतरनं हे कशा असतात, स्मॉल असतात, थिन वॉल्ड असतात. फ्लोट कशा होतात, सायटोप्लाझममध्ये फ्लोट होतात. आता हे व्हेजिटेटिव्ह सेल्स कसे असतात बाळांनो, तुम्ही बघू शकता, दुसरं मायटॉटिक डिव्हिजन होतं. आता हे दुसरं मायटॉटिक डिव्हिजन जे व्हायला लागले ते फक्त जनरेटिव्ह सेलचं व्हायला लागले. ठीक आहे, ह्या जनरेटिव्ह सेलचंच काय होणार आहे, आता डिव्हिजन होणार आहे, हे डिवाईड करणार नाही. म्हणजे व्हेजिटेटिव्ह फक्त एकदाच डिवाईड करतं, जनरेटिव्ह एकपेक्षा जास्त वेळा डिवाईड करतं. हा प्रश्न येऊ शकतो, व्हेजिटेटिव्ह सेल फक्त एकदाच मायटॉटिकली डिवाईड होतं, म्हणजे पोलन ग्रेन फक्त एकदा जेव्हा डिवाईड करतं मायटॉटिकली तेव्हा व्हेजिटेटिव्ह सेल तयार होते, परत आता ते मायटॉटिकली डिवाईड होणार नाहीत. जनरेटिव्ह सेल्स परत आता मायटॉटिकली डिवाईड होऊ शकतात, आणि ते काय करतात, 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स तयार करतात. ठीक आहे, दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स तयार करायला लागले, तुम्ही ते बघू शकता. हे तुमचं जे काही जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे डिवाईड झाले, तुमचं जे आधीचं व्हेजिटेटिव्ह सेल होतं तसंच आहे, इथं तसंच आहे, ते डिवाईड झालेलं नाही. पण जनरेटिव्ह सेल तुमचा काय झाला आहे, डिवाईड झाला आहे 2 ह्याच्यात, आणि 2 मेल गॅमेट्स काय झाले, तयार झाले. आणि जेव्हा पोलन ग्रेन किंवा पोलन ट्यूब तयार होते, कशापासून, तुमच्या जर्म पोरपासून, ते काय होतात, मग खाली येतात, त्याला आपण काय म्हणतो, ट्यूब न्यूक्लियस. इदर इन पोलन ग्रेन, म्हणजे पोलन ग्रेनमध्येच काय होणार, ही डिवाईड होतात, किंवा पोलन ट्यूबमध्ये सुद्धा डिवाईड होऊ शकतात, डिपेंडिंग अपॉन द फ्लावर, किंवा जे एका म्हणजे म्हणतो ना की म्हणजे फुलांची जी जात असते त्याच्यावर डिवाईड होऊ शकते किंवा डिपेंड राहू शकतं. एकतर ते पोलन ग्रेनमध्ये डिवाईड होतील किंवा पोलन ट्यूबमध्ये डिवाईड होतील. आता जे पोलन ग्रेन असतात, शेड फ्रॉम अँथर ॲट मोस्टली इन 2 सेल स्टेज, म्हणजे जेव्हा असं म्हटलं जातं की 60% जे काही अँथर आहेत ते ह्या स्टेजला, म्हणजे 2 मेल गॅमेट्स तयार झाले की लगेच काय होतात, ते डिवाईड होतात इन मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म. ठीक आहे, आता इथपर्यंतच आपण थांबूयात. पुढच्या लेक्चरला आपण काय बघणार आहे, फिमेल गॅमेटोफाईट बघणार आहे. ह्या जर तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, त्याच्यावर आपण नक्की बोलूया. ठीक आहे, थँक्यू.